उन्हाळ्यात थंडगार आंबट गोड चवीचा मठ्ठा करू। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। मठ्ठा करण्यासाठी ही पूर्वतयारी मी केलेली आहे पहा। आणि सुरुवातीला मी मसाला करणार आहे मठ्ठ्यासाठी। तर मिक्सरचा भांडा घेतलेला आहे, त्यामध्ये भरपूर असं आलं, म्हणजे 2 इंच आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेत। त्यानंतर भरपूर असा पुदिना तो घातलेला आहे पहा, आणि भरपूर अशी कोथिंबीर। तर हे सर्व साहित्य मी धुवून घेतलेलं आहे, मिरची, आलं, पुदिना, कोथिंबीर, आणि हे मिक्सरमधनं फिरवून घेते पाणी न घालताच। आणि हा मसाला तयार एका बाजूला करून ठेवला। काचेचा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी हे 3 पळ्या दही घेतलेलं आहे। तर दही हे मी घरीच लावलेलं आहे, आणि ते साईचं दही थोडंसं आहे, आणि साधारण ते 1/4 कप दही आहे। रवीने मी ते चांगलं घुसळून घेते दही, त्यामुळे ते एकसारखं तयार होईल, त्यातल्या गाठी मोडून जातील, आणि ताक करण्यासाठी सुद्धा ते एकजीव असं तयार होईल, म्हणून 2 ते 3 मिनिट घुसळून घेतलेलं आहे दही। त्यानंतर त्यात 1 तांब्याभर थंडगार असं पाणी मी त्यात घातलेलं आहे, फ्रीजमधलंच, म्हणजे बर्फ घालण्याची गरज नाही। साधारण 2 कप पाणी त्यात घातलं आहे। त्यात अर्धा चमचा काळं मीठ घातलं, नंतर अर्धा चमचा साधं मीठ घातलेलं आहे, टेबलस्पून। त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा ते पाऊण चमचा ती घातलेली, आणि ही पिठी साखर आहे, 2 मोठे चमचे, 2 टेबलस्पून पिठी साखर घातलेली आहे। आणि त्यामध्ये आता हा मसाला जो आहे, आलं, हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं मसाला तो घातलेला आहे। पळीच्या साहाय्याने घुसळून घेते, चांगलं एकजीव होईल, आणि नंतर ते रवीने सुद्धा मी घुसळून घेते, कारण थोडं साईचं दही असल्यामुळे त्याला सायसुद्धा निघेल आणि फेस्टसुद्धा छान येईल। त्यामुळे 2 ते 3 मिनटापर्यंत रवीने चांगलं घुसळून घेते। एकदम मलाई मार्के असा हा मठ्ठा तयार होत आहे पहा। आणि उन्हाळ्यामध्ये असे काही पदार्थ असतात की जे आपण आवर्जून करतो, त्यामध्येच हा मठ्ठा आहे। जसं लिंबाचं सरबत आहे, आणि आंब्याचा रससुद्धा आपण खातोच, त्याबरोबर हा मठ्ठा असतोच। आणि थंडगार, तिखट आणि मिरची असल्यामुळे थोडंसं तिखट, आंबट, गोड चवीचा असा हा मठ्ठा आपण नक्की करतो। त्याशिवाय उन्हाळ्याचं सीझन होतच नाही पूर्ण। थोडीशी चव घेते, हातावर घेऊन बघितलं आहे, चव घेऊन बघते काही कमी जास्त आहे का। थोडंसं मीठ कमी वाटते, त्यामुळे पाव चमचा मीठ त्यामध्ये मी घातलेला आहे। आणि एकदम बढिया चवीचा हा असा आंबट गोड, थोडासा तिखट चवीचा थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे। मी ग्लासमध्ये तो ओतून घेत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम आपल्याला मिळेल। तर असा मठ्ठा आपणही करून बघा। तर खूप छान चवीचा थंडगार असा आंबट गोड चवीचा हा मठ्ठा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। उन्हाळ्यात आपणसुद्धा असा मठ्ठा ट्राय करून पहा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।